आता जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे बारामतीतील त्याला देखील त्याच्या रुग्णालयाला देखील आणि आयुर्वेदिक महाविद्यालयाला देखील स्वर्गीय अजित पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे। मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वोपचार रुग्णालय जे आहे त्याला स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव दिल्यामुळे खऱ्या अर्थाने हिंदू समाज आणि धनगर समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे दोन्ही संलग्न एकच संस्था आहे। त्याच्यामुळं जे काय आज लोकांनी काय धनगर समाजातल्या नेत्यांनी काहीतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं की काही बुद्धिजीवी लोक नाहीत आमच्याकडे असं वगैरे ते बरेच काही ते बोलले। पण त्यांनी जो काही मुद्दा मांडलेला आहे त्याला बिलकुल आम्ही समर्थन करणार नाही। कारण 9 तारखेचा जो मोर्चा आहे तो मोर्चा आम्ही पूर्ण ताकदीनिशी करणार आहोत आणि त्यांनी काही सांगितलं असेल धनगर समाजातल्या नेत्यांनी त्याला आम्ही भी घालत नाही आणि धनगर समाज त्यांच्या पाठीमागे नाही। धनगर समाजामध्ये प्रचंड महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। त्यामुळे मोर्चा हा पूर्ण ताकदीनिशी होणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, लक्ष्मण हाके साहेब असतील व अन्य प्रमुख नेते या मोर्चाला संबोधित करण्यात येणार आहेत। तुम्ही काय सांगाल, खऱ्या अर्थाने तुमचं जे नाव स्वर्गीय अजितदादा पवार यांचं देण्यात आलेलं आहे रुग्णालयात, त्याला तुमचा आक्षेप आहे का? 100% आक्षेप आहे। कारण की बारामतीमध्ये अनेक संस्था असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेमध्ये छेडछाड करण्याचं कारण काय? बारामतीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल होते, बारामतीमध्ये अनेक मेडतमध्ये कॉलेजला नाव दिलेलं आहे, परत इथं अनेक संस्था निर्माण होत आहे। मार्केट कमिटीला अजितदादांचं नाव दिलेलं आहे, कात्रसारख्या दूध संघाला सुद्धा अजितदादांचं नाव द्यावं म्हणून मागणी झालेली आहे। अशा अनेक संस्थेमध्ये अजितदादांचं नाव ऑलरेडी दिलेलं आहे, देण्याचा प्रयत्न चालू आहे। मग ज्या ठिकाणी अहिल्यादेवींचं नाव दिलं आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं छेडछाड करून एकाच कॅम्पसमधले एकाच व्यवस्थेला नाव बदलण्याची कारण काय आणि देण्याची जरूरत काय होती? त्यामुळे अशा पद्धतीचं षडयंत्र ज्या पद्धतीनं तत्कालीन व्यवस्थेनं आणि इथल्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी 9 तारखेला मोठ्या संख्येनं बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातली मोठ्या संख्येने हिंदू समाज, धनगर समाज एकत्र येतोय आणि त्याचा तीव्र निषेध करत असताना एकीकडे त्रिशताब्दी वर्ष चालू आहे। अहिल्यादेवी होळकरांचा आपण महाराष्ट्रभर देशभर कौतुक करत असताना आज तुम्ही परवा दिवशी आजच योजना जाहीर केली, जे थकीत शेतकरी 2 लाखाचं कर्ज थकबाकीत आहे त्यांना सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन सन्मान देण्याचं काम केलं जातं। मग बारामतीतच नेमकं त्यांना अपमानित करण्याचं षडयंत्र कोण करत आहे? त्यामुळे याच्या विरोधात आम्ही निषेध करण्याचा भूमिका घेतलेली आहे। बारामती एकच 8 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 कॉलेज, मेडतच्या कॉलेजला खरं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे नामकरण देण्यात यावं असा प्रस्ताव फार मोठ्या प्रमाणात देण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव तो झाला नाही। ठीक आहे, पण आता मग मेडत कॉलेजला तुम्ही एक नाव देता, तेच नाव त्याच कॉलेजच्या रुग्णालयाला सुद्धा तुम्ही तेच नाव देता। खरं प्रश्न इथं पडतो की एकाच कॉलेजमध्ये असणाऱ्या दोन्ही वास्तूंना तुम्ही एकच नाव देता आणि तिथून पुढे 8 किलोमीटर ते 7 किलोमीटरवरती एक कॉलेज आहे की तिथं अहिल्यादेवींचं नाव ऑलरेडी कॉलेजला दिलं गेलेलं आहे आणि मग सेम तसंच नाव तुम्ही पाठीमागच्या त्यांच्या ज्या संलग्न संस्था आहेत किंवा हॉस्पिटलला तेच नाव का दिलं जात नाही, हा खरं संभ्रम निर्माण झाला। तुम्ही काय सांगा? उपमुख्यमंत्री असणाऱ्या आपल्या सुनित्रा वहिनी पवार यांनाही ज्या पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकरांची एवढी महती असताना जर अहिल्यादेवींच्या नावाला अशा पद्धतीने छेडखानी केली जात असेल तर आज जागतिक महिला दिनी एक महिला म्हणून मलाही सांगावंसं वाटतं की जर अशा एवढ्या मोठ्या 28 वर्ष राज्य करणाऱ्या उत्तम प्रशासक असणाऱ्या अहिल्यामातेचा जर अवमान केला जात असेल तर आमच्यासारख्या अशा सावित्रीबाईच्या आणि अहिल्याच्या लेकी गप्प बसणार नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर आता शासकीय महाविद्यालयाला जे आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव 3 वर्षापूर्वीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच ठिकाणी सर्वोपचार रुग्णालय जे आहे त्याला आता स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे। तसा GR देखील काढण्यात आलेला आहे। मात्र याला धनगर समाजातील बारामतीतील आणि महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाने जो आहे तो आक्षेप घेतलेला आहे। यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये हा जो GR काढलेला आहे तो GR मागे घेतला जातोय का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि उद्याच्या 9 मार्चला जो आहे तो शासकीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर जो आहे तो सकल हिंदू समाजाच्या वतीने जो आहे तो मोर्चा काढण्यात येणार आहे। यामुळे आता नेमकी भूमिका मोर्चाच्या वेळेस समाज काय घेतो हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।